जय शिवराय। या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठे लोणावळ्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत। खोपोलीच्या पुढं जवळपास मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचं जेवण स्वतःच्या हातानं बनवून या ठिकाणी हे मराठे प्रत्येक ठिकाणी स्वतःची व्यवस्था स्वतः करत आहेत। स्वतःचा गॅस, स्वतःची शेगडी, स्वतःची पीठ असेल जे काय असेल ते स्वतःच्या घरून स्वतः आणलेलं आहे आणि स्वतःच्या हातानं या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत। तुमचं गाव कोणतं आहे? नागरजवळ। पोळ्या तुम्ही करायला का स्वतः? भाजी कोणी केली? भाजी सिद्धेश्वर वगैरे बघा, या म्हणजेच कोणाची गरज नसताना सुद्धा स्वतःची काळजी स्वतः घेऊन जमेल त्या पद्धतीनं जमेल त्या यानं सगळं पद्धतशीर आपापल्या पद्धतीनं प्रत्येक मावळा प्रत्येक मराठा हा या ठिकाणी स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून खात आहे। या ठिकाणी मराठे ऊन वादळ वारा पाऊस याची तमान बाळगता प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आता खोपोलीपर्यंत हे नागरजवळचे जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकजण असाच लाखो नाही तर करोडोच्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होणार आहे। प्रत्येकजण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार 3 रांगा पुण्यापासून मागं 50 किलोमीटरपर्यंत आहेत आणि खोपोली आणि मुंबईमध्ये सुद्धा काही बांधव गेलेले आहेत। लोणावळा सुद्धा संपूर्णपणे जाम झालेला आहे। घराघरातला प्रत्येक मराठा हा बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणी बघितलं असेल की स्वतःच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा स्वतःच्या हातानं होत आहे। स्वतः या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत, स्वतःचं जेवण स्वतः करत आहेत। कुठल्याही प्रकारचं हॉटेलचं जेवण किंवा कुठल्याही प्रकारे हे गरजवंत मराठे आहेत हे आरक्षण घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे स्वतःचा जो काही जेवण असेल किंवा स्वतःला जे काही लागणाऱ्या गरजा असतील त्या स्वतः सगळं गॅसची टाकी असेल, शेगडी असेल आपापल्या गावाकडून घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी ते स्वतः स्वयंपाक करत आहेत।